मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोळेश्वर गवळी सरांकडून कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. राकेश आणि चंदन ही जोडी मैदानात सलामीची. निश्चितच कविवर्य सुरेश मुकदम सरांकडून स्वयंभू पायगाव संघासाठी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत. धन्यवाद कविवर्य सुरेश मुकदम. पहिला चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिला चेंडू सरळ निघून जातो इष्टाच्या हातामध्ये. या सीझनचा विचार केला, या सीझन मध्ये आतापर्यंत या दोन्ही संघादरम्यान 3 सामने खेळले गेलेले आहेत. 2 वेळा जयबजरंग गोडसे तर 1 वेळा स्वयंभू पायगाव संघ विजय झालेला आहे. 2-1 ने मात्र जयबजरंग गोडसे संघ आपल्याला पुढे पाहायला मिळतोय. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मुंडेर यांकडनं पुढे एकदा सज्ज होतो गोलंदाज बंधू. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय 30 सर्कल मध्ये. अकाउंट ओपन करतो फलंदाज राकेश. स्वतःने संघाचं फ्लडलाइट्स दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झालेली आहे. पहिल्या 3 दिवशी आपण बघितलं तर दिवसा ही स्पर्धा खेळवली जात होती, मात्र आजच्या दिवसापासून दिवस रात्र क्रिकेट सामन्यांना सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम, सिटी क्रिकेटचा महासंग्राम आणि 40+ क्रिकेटचा महासंग्राम, तिहेरी महासंग्राम 3 in 1 म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खासदार चषक 2017. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूवाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल सोडला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होता फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्येवरून होतं ते 3. अतिशय उत्कृष्ट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. युट्यूबवर या स्पर्धेचा टेलिकास्ट केलं जाते. आपण लॉग ऑन करा खासदार चषक वर्ल्ड 2017 आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण असाल तर या स्पर्धेचा आनंद लुटू शकता. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन SSS द्वारे या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट टेलिव्हिजन सेट द्वारा केलं जात आहे. यावेळी मात्र चेंडूला लॉफ केलेलं आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होतोय. यावेळी मात्र अप्रतिम झेल पकडला जातो आणि पहिला फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत नजर केंद्रित केली होती क्षेत्ररक्षक योगेश केने याने. बंधू नवीन फलंदाज जेतू गवळी येतोय. हार्ड हिटर फलंदाज स्वयंभू पायगाव संघाचा नॉन स्ट्रायकिंगला. यावेळी मात्र एक्सप्रेस डिलिव्हरी सरळ चेंडू निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मात्र नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या फलंदाजाने आपल्या वाढदिवशी आपल्या संघाला वाढदिवसाची भेट दिली होती आणि याच संघाला पराभूत केलं होतं. यावेळी चेंडू टोला जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ सीमारेषे बाहेर चौकार.
पाहायला मिळते योगेश केने याच्या मार्फत तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या 2 धावेने वैयक्तिक स्वतःचा खातं उघडते फलंदाज जेतो आणि संघाची धावसंख्या होते ते 9. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते योगेश केने याच्याकडून. सूरज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. सामनागर फलंदाज जितू गवळी. यावेळी फुल करण्याचा प्रयत्न, एक्सप्रेस डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो सूरज केने याच्याकडून. सिटी मधील युतिका स्पोर्ट्स संघाचा संघ नायक आहे आणि आजच आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये अकाउंट ओपन केलेल्या युतिका स्पोर्ट्स संघाने. यावेळी मात्र सोडून दिला जातोय. चांगला निर्णय फलंदाजांचा आणि चांगला निर्णय पंचांचा. अवंतर धाव वाईटच्या रूपाने, कारण चेंडू आपण बघितला एस्टनच्या खूपच बाहेर होता. या अवंतर धावाने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. यावेळी मात्र मिस्टर फटका नो मेन्स लँड मध्ये खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड ऑफ आणि मिड ऑफच्या मध्ये जोपर्यंत येतात तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. या 2 धावेने जितू गवळी पोहोचतो आपल्या वैयक्तिक 4 धावसंख्या. संघाची धावसंख्या होती ती 1-12. आपण जो सामना बघतोय स्वयंभू पायगाव विरुद्ध जयबजरंग गोडसे ग्रामीण पूल मधील हा सामना. या संघादरम्यान यंदाच्या सीझन मधील हा 4था सामना मित्रांनो आपण पाहत आहोत. याआधी हे दोन्ही संघ यंदाच्या सीझन मध्ये 3 वेळा एकमेकांसोबत ठाकले होते. त्यामध्ये 2 वेळा जयबजरंग गोडसे आणि 1 वेळा स्वयंभू पायगाव संघ विजय झाला होता. यावेळी मात्र हा चेंडूला लॉफ केलेले लॉफ्टेड फटका सरळ मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून चेंडू जातो शिवार चौकार.
हरीश केने स्ट्राईकने कुठली चूक केली नाही आणि फलंदाज राकेश याचे केले संपुष्टात. 2 ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीर बाद होऊन पॅव्हलियन मध्ये परतले. नवीन फलंदाज नितीन आलेला आहे. निश्चित स्वराज्याच्या खाडीमध्ये नितीन हा मॅन ऑफ द सिरीज ठरला होता आणि त्याच चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. 2015 वरती कालेर संघाविरुद्ध नंदन पाटील याच्या गोलंदाजीवर 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड या फलंदाजाने केला होता. शेवटचा चेंडू मात्र हुकला गेला होता, नाहीतर एक इतिहास रचला गेला असता. तोच फलंदाज आपण पाहतोय सध्या फलंदाजी करताना. राहुल येतोय मुंडेरायांकडनं. यावेळी मात्र गोलंदाजीला डोकं मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम झेल पकडला जातोय. नवीन फलंदाज निशांत खेळपट्टीवर येत आहे. 3 फलंदाज बाजून पॅव्हलियनमध्ये परतले त्या स्वयंभू पायगाव या संघाचं. मात्र अजूनही प्लस पॉईंट आहे, जितू गवळे खेळपट्टीवर आहे, ज्याने कालच्या दिवशी इतिहास घडवला होता. मेगा फिनाले मध्ये मराठा पंजाब संघाला खाते उघडण्यासाठी, अकाउंट ओपन करण्यासाठी चांगली फलंदाजी करून हातभार लावला होता. महिंद्रा स्पोर्ट्स संघाविरुद्ध डॅसिंग फलंदाजी केली होती आणि 37 धावांची एक चांगली मॅरेथॉन खेळी पेश केली होती. राहुल टू जितो. यावेळी मात्र इनसाइड आउट कव्हर क्षेत्रामध्ये एक धावपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जोपर्यंत डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक थ्रो करतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावफलकावर धावा झळकल्या जातात त्या 18. यावेळी मात्र सीधा विलेटने 20 सेफने खेळलेला फटका. योगेश केने चेंडू झेपावतोय. 1 धाव पूर्ण. खराब थ्रो आणि ओव्हर थ्रूच्या रूपाने आणखीन 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावाने धावसंख्या पोहोचतोय 20 वर. यापुढील टॉस साठी सज्ज राहायचंय जय बोलनाथ सरवलीपाडा आणि गावदेव वेले संघाच्या कर्णधाराने. या डावाच्या समाप्तीनंतर बरोबर आमच्या व्हीआयपी कक्षासमोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय बोलनाथ सरवलीपाडा संघाचा संघनायक आणि गावदेव वेले संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण व्हीआयपी कक्षासमोर टॉस साठी यायचं आहे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 3रं षटक बदलतोय गोलंदाज राहुल मुंडेरायांकडनं. सामना करेल फलंदाज जितू. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दरम्यान ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून बेस्ट कॉम्प्लिमेंट आलेले जय बजरंग गोडसे संघासाठी. यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चांगला फटका कार्पेटचे सहारे. मात्र मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगल निवडून होते ती 21. जय भोलेनाथ सावलीपाडा संघाचा कर्णधार आणि गावदेव वेले संघाचा कर्णधार आपण ठीक आमच्या व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला ऑफिशियल कॉल देण्यात येत आहे की आपण नाणेफेकीसाठी ठीक आमच्या व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे. मित्रांनो, यानंतर आपण 2 सामने पाहणार आहोत. शेवटचा सामना म्हणजे अब की बार ग्रामीण क्रिकेट में एकवीरा मानकुली के सरकार चलते हुए नंबर 1 वर रँक करणारा संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सिद्धिविनायक अंजूर संघाविरुद्ध एकवीरा मानकुली ज्या संघाने 4 चषक यंदाच्या हंगामामध्ये पटकावलेले आहेत.
धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकार समाप्तीनंतर 21 धावा. आपण VIP कक्षावर पाहू शकता टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळतोय. बाली ट्रॉफी मराठा पंजाब संघाने कालच्या दिवशी इतिहास रचला होता. योगेश भोईर फॅम टीम्स मराठा पंजाब संघाने अकाउंट ओपन केलेलं आहे आणि प्रतिस्पर्धी सर्व संघांना एक धोक्याचा इशारा दिलेला आहे. वाघ आता मात्र जागा झालेला आहे. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाजा मार्गावर संजय. यावेळी मात्र इनसाइड आउट नो मॅन स्लॅड मध्ये चेंडू करतोय. शॉट थर्ड मॅनला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय एकही धाव नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण जितू गवळी असा फलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता आहे ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची. जयवलनाथ सरोले पठार आणि गावदेव वेले दोन्ही संघाचे संघनायक आपण VIP कक्षासमोर टॉस करण्यासाठी यायचं आहे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न मिस्टर फटका अप्रतिम झेल पकडला जातो आणि बडी मसली जाल में फसते हुए केला गेला होता फलंदाजामार्फत. ऍक्शन रिप्लेमध्ये अतिशय उत्कृष्ट बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय संजयची. मिस्टर फटका हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र अप्रतिम झेल पकडला जातोय योगेश घोटकर या क्षेत्ररक्षकाकडून. मोठा मासा मात्र गलाला लागतोय. बडी मसली जाल में फसते हुए. नक्कीच मोठा फलंदाज बाद करण्यासाठी एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला कर्तव्य करावं लागते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आपण बघितलं एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्या ठिकाणी कर्तव्य केलेले क्षेत्ररक्षकाने. क्रिकेटचा जो विचार क्रिकेटमध्ये सॉफ्ट डिसमिसल जर तुम्हाला घडवायचं तर आपली जी थिंकिंग आहे ती हार्ड थिंकिंग असावी लागते आणि इथं आपल्याला पाहायला मिळाला होता सॉफ्ट डिसमिसल हार्ड थिंकिंगने घडवला होता गोलंदाजाने क्षेत्ररक्षकाने. यावेळी पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. रॉन केलं जात आहे गोलंदाजाला. नवीन फलंदाज धीरज. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक हाताळतोय ज्यापासून गोडसे संघाकडून गोलंदाज संजय. फुलटा चेंडू फायदा उचलता येत नाही. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत आहे. डेपोजिशन चेंडू झेप होत आणि लेझी रनिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नव्हता फलंदाज आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय स्वयंभू पायगाव या संघाचा.
पण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला गेला होता आणि या सामन्यामधील तिसरा झेल पकडतो योगेश केने. तर अशा प्रकारे पहिल्या डावाचे समाप्त झालेले आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्वयंभू पायगाव संघाने आपल्या धावपळीत धावा जगवल्या त्या 24 आणि सिल्वर जुबली धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे तेजपासून गोरसे या संघासमोर. त्याआधी आपण वळूया नाणेफेकीकडे. तिथे सज्ज आहेत दोन्ही संघाचे कर्णधार. जय बोलणार सरोलीपाडा संघाचा कर्णधार वीरेंद्र सेवक ऑफ भिवंडी सागर भोईर, तसेच गावदेव वेले संघाचा कर्णधार ओडो ज्ञानेश्वर चिकणे. धन्यवाद सुभाष धुमाल. जय बोलणार सरवलीपाडा या संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहेत. नक्कीच यशपाल माळी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे. नाणेफेक जिंकलेले जय बोलणार सरवलीपाडा संघाचे कर्णधार. काय निर्णय असेल? बॅट पास. बॅट फर्स्ट. नक्कीच एक प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय घेतलेला आहे. मात्र काय आवश्यकता होती प्रथम फलंदाजी करण्याची? नक्कीच रात्रीच्या प्रकाशात खेळत आहेत म्हणून असा निर्णय घेतलेला आहे का? आमची बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आम्ही गोलंदाजांवर कुठला प्रश्न दबावाने काय द्यायचा प्रयत्न नाही करणार. मात्र रात्रीच्या या प्रकाशामध्ये खेळताना नक्कीच फलंदाजी करणं, मोठं फटके मारणे थोडंसं कठीण ठरते. आपल्या अशा कुठल्या फलंदाजांवर जास्त अपेक्षा असतील? संदेश, कपिल आणि परेश. मात्र ही जी स्पर्धा आहे भिवंडी तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा आपण पाहतोय. पहिली स्पर्धा जिच्यामध्ये तिन्ही फॉर्मॅटचं क्रिकेट आपण पाहू शकतो. सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, त्यानंतर 40+ क्रिकेट. काय वाटतं या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि मी योगेश दादांचा धन्यवाद देतो, आम्हाला खेळण्याचा चान्स दिली. नक्कीच आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. नाणेफेक हरलात. नाणेफेक जर जिंकली असती, समोरच्या संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला, तुम्हाला गोलंदाजी करायची, जर आपण नाणेफेक जिंकली असती तर काय केलं असतं? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. मात्र मनासारखं होतंय. समोरच्या संघाला कितीपर्यंत रोखाल? अंडर 40. एक रात्र होतंय, नक्कीच शांत वातावरण आहे, थंड वातावरण आहे आणि चेंडू नक्कीच थोडासा उशिरा बॅटवर येणार आहे. या नक्कीच खेळपट्टीवर समोरच्या संघाने जो आव्हान दिलं त्या आव्हानाला पुरे करण्यासाठी कुठल्या अशा फलंदाजावर आपली जास्त मदार असेल? निलेश आणि अल्पेश. तर नक्कीच आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा असतील. या ठिकाणी जय बोलेना सरवलीपाडा या संघाचे कर्णधार नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर वळूया आपण समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक तयार आहेत, सुभाष धुमाल अँड मोरे सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. या दरम्यान बेस्ट कॉम्प्लिमेंट्स या स्पर्धेसाठी आणि स्पेशली जयबजरंग गोरसे संघासाठी समाजसेवक महेश बारशे आणि लिटल मास्टर पोगाव तुषार शेलके यांच्याकडून आलेले आहे. पंचवीस धावांचं फक्त लक्ष आहे. 24 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष स्वयंभू पायगाव संघाने जय बजरंग गोरसे संघासमोर ठेवलेलं आहे. पाहिजे मात्र जय बजरंग गोरसे संघाची सलामीची जोडी कुठली आहे? कल्पेश केणे गोरसे यांच्याकडून या स्पर्धेला आयोजनाला नियोजनाला हार्दिक शुभेच्छा आलेत. तसेच जय बजरंग गोरसे संघाला या हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कल्पेश केणे, आपला मनापासून आभार. संदेश आणि सूरज सलामीची जोडी. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू येत नाहीये बॅटवर. नक्कीच खेळपट्टी रंग दाखवते. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. मागे यष्टांच्या मागे जितू गवळी चांगलं काम करतोय. 25 धावांपैकी 13 धावा एकट्या जितू गवळीच्या बॅटमधून आलेल्या होत्या. आता मात्र यष्टांच्या मागेही चांगलं काम करताना राकेश. यावेळी मात्र चेंडूला पुढे खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका आणि पहिला फलंदाज बाद.
बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये संधी निर्माण होते झेल घेण्याची आणि त्या संधीचं सोनं केलं जात आहे आणि अशा पद्धतीनं पहिला फलंदाज बाद होतोय 0 या धावसंख्येवर. पहिला फलंदाज बाद होतोय. आता मात्र तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी हरेश खेळपट्टीवर. यावेळी मात्र चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. एक सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. दरम्यान या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत महाराष्ट्राचे लाडके कवी आणि नक्कीच भिवंडी भूषण ज्यांना पुरस्कार मिळाला होता आगरी महोत्सव मध्ये, सुरेश मुकादम पायगाव यांच्याकडून या स्पर्धेला तसेच स्वयंभू पायगाव संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गुरुवर्य सुरेश मुकादम. मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका, जबरदस्त झेल आणि फलंदाज बाद. पण ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज. बॅकफुटला जाऊन चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र आपण पाहतोय क्रॉस एजला चेंडू लागतोय आणि संधी निर्माण होतोय ती शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये झेल घेण्याची आणि नक्कीच मैदानाच्या जवळपास समीप म्हणजे मैदानावर कोसळतोय, मात्र चेंडूची नजर आणि चेंडूची पकड ही कायम ठेवतोय आणि अप्रतिम झेल टिपलावतोय. तारीफ करावी लागेल क्षेत्ररक्षकाची. नक्कीच जमिनी लगत पडून हा झेल घेतलेला आहे. अशा प्रकारे दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. 2 बाद 1 अशी खराब सुरुवात होते. 25 धावांचा पाठलाग करताना जय बजरंग गोरसे संघाचे. एक थोडीशी बिकट परिस्थिती निर्माण होते गोरसे संघाची. मात्र सन्मान दिलेला आहे चेंडूला. नक्कीच चेंडू थोडासा बाहेरच्या अंगाने वळला होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडूवर येतोय. दोन बाद 2 अशी धावसंख्या झालेली आहे. षटक संपलेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 2 अशी धावसंख्या होते. नक्कीच मी विनंती करेन स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाला वेळेच्या संदर्भात या आयोजनाच्या अनुषंगानं आम्हाला सहकार्य द्यावं विनंती असेल. जेतू गवळी आणि स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाला वेळ लक्षात घेता नक्कीच सहकार्य मिळावं. धनपाल मळवी, पत्रकार राजेश पाटील, राजेंद्र पाटील नक्कीच एक चांगले समालोचक आहेत. मोहन भोईर, जयवंत पाटील, सुनील पवार, संदेश पाटील भादवड समालोचक आणि इतर जे समालोचक आहेत त्यांची नक्कीच खूप आठवण येते. संदीप बागुल असेल, त्यानंतर आपण पाहतोय जे हिंदी मधील समालोचक आहेत मुनावर अली यांची देखील आठवण येते. बरेचसे समालोचक आहेत त्यांची नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून आठवण जागृत होताना. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय राम श्यामची जोडी. इथे यशपालजी माळी आणि योगेशजी भोईर. भिवंडी तालुक्यातील एक शिस्तप्रिय अनुशासन ज्याच्याकडे आहे तो शिस्तप्रिय खेळाडू, शांत स्वभावाचा खेळाडू यशपाल माळी. चंदन गोलंदाजीसाठी येतोय. 25 धावांचं लक्ष आहे. मात्र 25 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी पहिल्या षटकात बॅकफुटवर आहे जय बजरंग गोरसे संघ. मात्र चेंडूला हलकेच खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 3. आपण पाहतोय की ज्या वेळेला तुमच्याकडे एक कमी धावसंख्येचं लक्ष असतं त्यावेळेला तुमचं सावध पवित्र्याचं धोरण
हे नक्कीच अवलंबलं गेलं पाहिजे. मात्र इथे विस्फोटक आणि आक्रमक पवित्रा पहिल्या षटकापासून धारण केला तो आणि तीच परिणिती इथे आपण पाहतोय घातक ठरते. यावेळी मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जातोय षटकार. सूरज सिटीमध्ये जबरदस्त फलंदाजी करतोय. वैयक्तिक 72 धावांचा हाय स्कोर त्याच्या नावावर आहे आणि ग्रामीण मध्ये जर विचार केला तर नॉट आउट 49 धावा त्याच्या नावावर आहेत. एक चांगली फलंदाजी करताना यावेळी मात्र चेंडूच्या वेगामध्ये परिवर्तन केलं होतं, व्हेरिएशन दाखवलं होतं. मात्र पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा. एक अवांतर धाव, धावसंख्येमध्ये भर 14. नक्कीच इथे आपण थोडस वेगळं क्रिकेट दिसतंय कारण चेंडू स्वैर जातोय. मात्र नक्कीच पंचांवर थोडस मानसिक दबाव आणण्यासाठी अशी प्रकारची दाद मागितली जाते. सन्मान दिलेला चेंडूला समोर खेळून काढलेला आहे. मात्र शॉर्ट कव्हर मध्ये चेंडूला जोपर्यंत फील्ड केली जाते, खराब थ्रो या ठिकाणी ओव्हर थ्रो झालेला आहे आणि आता मात्र 3 धावा ह्या पूर्ण होतात. गरीबी में आटा गेला मोरे सर. नक्कीच लो स्कोरिंगचा सामना आहे आणि अशा प्रकारचं प्रदर्शन नक्कीच संघाच्या दृष्टीने हे घातक ठरू शकतं. सुरुवात तुम्ही पहा कशा पद्धतीने करताय आणि दुसऱ्या षटकात एक वेगळं चित्र स्पष्ट होतंय. पहिल्या षटकात एक परिपक्व गोलंदाजी आणि दुसऱ्या षटकात आपण पाहतोय एक दिलखुलास नक्कीच फलंदाजांना वाव मिळणारी गोलंदाजी केली जाते. मात्र ज्या वेळेला तुमच्याकडे धावा कमी असतात, गोलंदाजांवर दबावही असतो. मात्र अजीबोगरीब खेळलेला आहे. यष्टीरक्षक मात्र ही संधी सोडणार नाहीये आणि याच बरोबर फलंदाज बाद. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा व्यक्त करतोय फलंदाज आणि अप्रतिम फटकेची निवड करताना रिव्हर्स स्ट्रोक खेळला होतोय आणि गली क्षेत्राच्या वरून इनफिल्डच्या वरून चेंडू थर्ड मॅन क्षेत्र क्लिअर करतोय. 4 धावांसाठी खासदार चौकार. आता मात्र नक्कीच जय बजरंग गोडसे संघ आश्वासकपणे आपलं विजय उद्दिष्ट गाठण्यासाठी या ठिकाणी मजल मारतोय. कारण 24 धावा करून 25 धावांचं लक्ष ठेवलं. एक माफक लक्ष स्वयंभू पायगाव संघाकडून जय बजरंग गोडसे संघाला. नक्कीच आयोजकांच्या वेळेच्या संदर्भात नक्कीच ही फलंदाजी आमच्यासाठी फायदेशीर ठरते कारण वेळ वाचतोय या स्पर्धेचा. जय भोलेनाथ सरोलीपाडा आणि गावदेवी वेळे या 2 संघामध्ये आपण पुढील सामना पाहणार आहोत. जय भोलेनाथ सरोलीपाडा संघाच्या कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. जितू गावली यावेळी मात्र चेंडूला क्लान्स केलेला आहे. शॉर्ट फाईन लेगला चकवतोय चेंडू. मात्र डीपला जोपर्यंत जातोय
नक्कीच 2 धावा ह्या पूर्ण करण्याची संधी मिळते. योगेश 2 धावाने आपलं खातं ओपन करतोय. नक्कीच 2 धावाने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते 23 वर. 2 धावा आवश्यक आहेत जिंकण्यासाठी. फक्त यात मात्र यष्टी रक्षक चकताय. पंचांचा अजूनही इशारा येत नाही म्हणजे नक्कीच ही झेल होण्याची संधी निर्माण झाली होती. याला मात्र चेंडूला पुल केला, पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि स्वयंभू पायगाव या स्पर्धेबाहेर.